नमस्कार. मुसाफिरमध्ये मी प्रसाद तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मासिक पगार हातात पडतो आणि तो महिन्याअखेरीस कुठच्या कुठे जातो हे आपल्याला देखील कळत नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांची हीच गोष्ट आहे. म्हणूनच आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी फक्त आर्थिक सल्ला देत नाही तर लोकांचं आर्थिक आयुष्य बदलवते. गुंतवणुकीच्या जगातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत किशोर नायकवाडी सर यांच्याशी. मुसाफिरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आपण गुंतवणूक सल्लागार म्हणून या प्रवासाला सुरुवात कशी केली? तशी सुरुवात खरं म्हटलं तर अशी अचानकच झाल्यासारखी झाली. माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी फर्स्ट इयर LLB गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं आणि त्याच दरम्यान माझा एक मित्र पराग पत्की जो MPSCची परीक्षा देऊन डेव्हलपमेंट ऑफिसर झाला LIC मध्ये आणि मित्र असल्या कारणाने त्याला एजंटची कमी होती. मला म्हणाला मला एजंट्स पाहिजेत म्हणून तू माझ्या एजन्सीचा फॉर्म भर आणि 1997ला मार्चमध्ये मी माझ्या एजन्सीचा फॉर्म अशा पद्धतीने भरला. अर्थात मला त्या क्षेत्राची तशी काही फारशी माहिती नव्हती. मी 12वीपासून चार्टर्ड अकाउंटंटकडे पार्ट टाइम काम करत थोडंसं अकाउंट्स आणि या सगळ्या गोष्टीची माहिती होती. त्याला म्हटलं मला कॅल्क्युलेशन सांग, पण हे विकणं आणि लाईफ इन्शुरन्स हे माझं काही पिंड नाही आहे. तो म्हणाला तुला काही करायची गरज नाही, यू जस्ट फिल अप अ फॉर्म विल बी एजंट. आणि मग त्याच्यानंतर तिथून माझी एक इन्शुरन्स एजंट म्हणून प्रवासाला सुरुवात झाली. ज्या व्यक्तीचा तुम्ही सर्वात पहिला इन्शुरन्स काढला असेल त्याला कन्व्हिन्स करताना कुठला त्रास झाला? तसा त्रास झाला असं म्हणता येणार नाही, कारण तो परागपत्ती बरोबर असल्या कारणाने सहजगत्या आपण गप्पा कसं मारतो तशा पद्धतीने बोलणं झालं आणि थोडासा प्लॅन मी एक समजावून घेतला होता. तर त्याबद्दल थोडंसं मोजकच बोललो आणि इट वॉज माय गुड लक की त्यांनी पटकन ते ॲग्री केलं आणि इट वॉज द फर्स्ट सेल असं झालं. गुंतवणुकीमध्ये भावनिकता महत्वाची की शिस्त महत्वाची? मी असं म्हणेन, कारण भारतामधली बरीचशी मंडळी गुंतवणुकीचे निर्णय हे भावनिक होऊनच घेतात. मुलीचं लग्न करायचं आहे, स्वतःची रिटायरमेंट बघायची आहे, कशातरी घरासाठी गाडीसाठी काही पैसे गोळा करायचे आहेत आणि त्याच्याकरता लागणारी गुंतवणूक अशा दृष्टिकोनातूनच विचार होतो. परंतु खरं बघायला गेलं तर भावनिकतेपेक्षा लॉजिकल विचार करून एक डिसिप्लिन किंवा शिस्त ही जास्त उजवी ठरते. कारण भावनिकतेचा निर्णय काही कालावधीकरता टिकून राहतो जोपर्यंत ती भावना प्रबळ आहे तोपर्यंत. परंतु बऱ्याचदा डिसिप्लिन मात्र जर असेल तर भावना असो नसो पण डिसिप्लिन आहे किंवा हे स्वयंशिस्त आहे आणि मी दर महिन्याला दर वर्षाला जी ठराविक रक्कम आहे ती मी देईनच, अशी जर डिसिप्लिन असेल तर त्याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. आपली जी मध्यमवर्गीय कुटुंब आहे त्यांचा गुंतवणुकीकडे किती कल आहे? भारत तसा सेव्हिंग सावी आहे बऱ्यापैकी गुंतवणूक करण्यामध्ये किंवा बचत करण्यामध्ये किंवा एखादी आपली म्हणतात ना की तसा कल आहे बऱ्यापैकी. फक्त एवढंच आहे की त्यांचं योग्य प्रकारचं मार्गदर्शन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण आपल्याकडे लालसेपोटी गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे की कमी? पूर्वी ते लालसेपोटी गुंतवणूक करण्याचं प्रमाण बरंचसं जास्त होतं. पॉन्जी स्कीम्सचा तेव्हा सुळसुळाट होता. बऱ्याचदा पैसे डबल करणं अशा प्रकारच्या योजनांमध्ये लोक खूप इंटरेस्टेड असायचे आणि ते पिअर प्रेशर असायचं. एका मित्राने केलंय, त्याचे पैसे डबल झालेत आणि तो फार कन्व्हिन्स करतोय आणि मग मित्रच आहे ना म्हणून आपण करतोय अशा प्रकारच्या गोष्टी. आणि थोडेसे नियम पण तेवढे कडक नव्हते. जसं आता मात्र ह्या IRDA सारख्या संस्था आल्या किंवा जे आपण म्हणतो ना कंट्रोलिंग बॉडीज आल्या. जसं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये रेरा आलं, इन्शुरन्स मध्ये IRDA आलं किंवा बँकिंग मध्ये RBIने त्यांचे नॉर्म्स जास्त चांगल्या प्रकारे प्रबळ त्यांनी केले किंवा म्युच्युअल फंड शेअर्स यांच्याकरता सेबी आली. सो ह्या सगळ्या गव्हर्निंग बॉडी जेव्हापासून आल्या तेव्हापासून ग्राहकाचं ॲज वेल एज कंपन्यांचं शिस्तीकरण चांगलं झालं आणि मग तिथे एक सेफ एन्व्हायरमेंट मिळायला लागल्यामुळे लोक म्युच्युअल फंडामध्ये किंवा इन्शुरन्समध्ये पैसे फार ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये जास्त आल्या कारणाने तिथे गुंतवणूक चांगल्या प्रकारची वाढली. आपल्याकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, म्हणजे की LIC आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, त्याच्यानंतर FD/RD आणि शेअर्स आहेत, शेअर मार्केट्स आहेत. तर याच्यामधला सगळ्यात जास्त चांगला पर्याय कुठला सुचवू शकता? प्रसाद, मला असं वाटतं सगळ्यात जास्त चांगला पर्याय असं न म्हणता माझा येणारा जो कस्टमर आहे, जो ग्राहक आहे, त्याची गरज काय आहे हे प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा असं असतं ना की त्याच्याकडे पुरेसा हेल्थ इन्शुरन्स आहे का, त्याच्याकडे पुरेसा टर्म इन्शुरन्स त्याने घेतला आहे का, फायनान्शियली तो वेल सिक्युअर आहे का. आम्ही त्याला फायनान्शियल ट्रायंगल म्हणतो, फायनान्शियल पिरामिड म्हणतो. आणि त्या पिरामिड मधला त्याचा बेस जो आहे ना, तो बेस ह्या सगळ्या लायबिलिटी शिफ्टचा असतो. की माझी लायबिलिटी आहे, इन केस उद्या अपघात घडला आणि मी 6 महिने 8 महिने जर घरी पडून राहिलो, डॉक्टरांनी मला कंपल्सरी विश्रांती घ्यायला सांगितलंय,
तर अशा वेळेला माझी कंपनी मला तो पगार 6 महिन्याचा 8 महिन्याचा देणार नाही. ती कंपनी काय म्हणेल की बाबा तू बरा हो, ये कामाला आणि मग तू घेऊन जा असं म्हणेल. मग तशा वेळेला माझी काही अशी इन्शुरन्स पॉलिसी आहे का की जो तो पगार मला त्या दरम्यानचा, जेव्हा मी कामावर नाही त्या दरम्यानचा पगार मला देईल का, हे बघणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं प्रॉपर प्लॅनिंग पहिल्यांदा डिसाईड करून मग त्यानुसार त्याला काय नेमकं कोणते पर्याय उपलब्ध आहेत. पर्याय सगळे चांगलेच आहेत. याला जोडून एखाद्या व्यक्तीला 5,000 रुपये महिना गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यासाठीचा मग चांगला प्लॅन SIP असो किंवा SWP असो किंवा LIC मध्ये असो असा कुठला असू शकतो? मला असं वाटतं त्याची गरज पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. 5,000 रुपये तो टाकायला आलाय, ठीक आहे, इन्व्हेस्ट करायला आलाय, परंतु ते इन्व्हेस्ट करायला आलेलं असताना मी थोडंसं सस्पेक्टिंग करेन, त्याला विचारेन किंवा रेग्युलरली तुझा इन्शुरन्स आहे का, टर्म इन्शुरन्स आहे का, हेल्थ इन्शुरन्स आहे का. कारण बऱ्याचदा काय होतं, आता माझ्याच एक बिल्डिंग मधलं उदाहरण सांगतो. एक व्यक्ती धावत घरी माझ्या ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला काका मला ते पैसे विथड्रॉ करून हवेत. म्हटलं काय झालं? तर म्हणे SIP मी ऑनलाईन केला होता आणि दिसतात त्याच्यामध्ये 3.5 लाख रुपये वगैरे. तर माझी आई ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आणि तिला साधारणपणे 2-2.5 लाखाची गरज लागते. तर हे मला विथड्रॉल करता सकाळपासून प्रयत्न करतो आणि मला विथड्रॉ होत नाहीये. तर मी म्हटलं ठीक आहे, बघू, दाखव. तर त्याने कुठल्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं ती SIP चालू करून घेतली होती आणि बघितलं तर अरे म्हटलं हे सगळं ELSS स्कीम्स आहेत, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स आहेत आणि याच्यामध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. त्यामुळे 3 वर्ष तुला काही अमाऊंट विथड्रॉ करता येणार नाही आणि 3 वर्ष व्हायला सुद्धा अजून 7-8 महिने बाकी आहेत. त्यामुळे ते विथड्रॉ करता येणं शक्य नाहीये. मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे आपण ऑनलाईन केलं खरं. म्हटलं हे जर तू माझ्याकडे आला असतंस तर पहिली तुझी आई सिनियर व्यक्ती आहे, 50ची 55ची आहे, तर मी तुला पहिल्यांदा हेल्थ इन्शुरन्स सांगितलं असता. त्या हेल्थ इन्शुरन्स करता तुझा थोडासा प्रीमियम गेला असता. त्याच्यानंतर एखादी स्कीम अशी घेतली असती की ज्याच्यामध्ये लिक्विड फंड अवेलेबल आहे. त्यामुळे तुझ्या SIP मध्ये पण आम्ही ब्रेकअप दिला असता, काही लिक्विड फंडामध्ये घेतला असतं की बाबा तुला मध्ये 1-2 वर्षात जरी पैसे लागतात तर ते विथड्रॉ करता आले असते. आणि तुझी टॅक्सची रिक्वायरमेंट होती तर काही अमाऊंट त्याच्यातली त्या पूर्ण SIPच्या पूर्ण जे तू टॅक्समध्ये केलंस त्याच्यावरची काही अमाऊंट मी अशी दिली असते. कारण काय होतं, उदाहरण जर घ्यायचं म्हटलं ना तर नुसते 5,000 घेऊन येणारा व्यक्ती त्याच्या ऑलरेडी बाकीच्या सगळ्या गोष्टी जर योग्य असतील तर मला त्याला 5,000 म्युच्युअल फंडमध्ये गुंतव म्हणून सांगता येऊ शकतात. पण प्रोव्हायडेड ही इज इन्शुअर्ड वेल, प्रोव्हायडेड ही इज हॅव्हिंग हिज मेडिक्लेम, प्रोव्हायडेड ही इज हॅव्हिंग हिज लाईफ इन्शुरन्स, ते महत्वाचं आहे मला असं वाटतं. त्यामुळे अगदी 5,000 रुपये घेऊन येणाऱ्या व्यक्तीला मी काय मार्गदर्शन करावं, तर मला पहिल्यांदा त्याची पूर्वीची काय नेमकी गुंतवणूक आहे हे पाहूनच मी सजेस्ट करू शकतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी युवकांनी कुठलं पाऊल उचललं पाहिजे? मला असं वाटतं आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी पहिल्यांदा त्यांचं अर्थार्जन सुरू जेव्हा होतं, जेव्हा उत्पन्न सुरू होतं, मग ते सर्व्हिसमधनं असो, बिझनेसमधनं असो किंवा कुठल्या एखाद्या स्टार्टअपमधनं असो, त्यांनी मात्र पहिल्यांदा त्यांच्या कन्सल्टंटला जाऊन भेटलं पाहिजे, आर्थिक सल्लागाराला जाऊन भेटलं पाहिजे. प्रत्येक युवकांनी हा विचार केला पाहिजे की मला नेमकं आर्थिक प्लॅनिंग कशा पद्धतीचं करायचं, माझ्याकडे आई वडिलांचं काय आहे, मला स्वतःचं काय उभं करायचं आहे, माझे ड्रीम्स काय आहेत, माझे गोल्स काय आहेत आणि त्याच्याकरता किती पैसे लागणार आहेत, किती कालावधीत लागणार आहे, याचा विचार करून त्याचं प्रोव्हिजन करत असताना जे त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग निश्चित होईल. आणि मग त्याच्यानंतर दर एखाद वर्षाने 2 वर्षांनी रिव्ह्यू मीटिंग्स व्हायला हव्या की जेणेकरून आपण जो प्रवास करतो तो योग्य दिशेने चाललाय ना याची पण खातरजमा करता येईल. आता तुम्ही म्युच्युअल फंड्स किंवा ही सगळी एक व्हर्च्युअल असेट्स वगैरे म्हटलं होतं. आम्ही तर पहिल्यांदा फिजिकल असेट्स म्हणजे जमीन, घर किंवा आणखी कुठल्या गोष्टी घ्यायचो, तर त्या जास्त चांगल्या होत्या की आताच्या ह्या जास्त चांगल्या आहेत? मी थोडंसं प्रसाद येते असं म्हणेन की सिच्युएशन्स ह्या खूप महत्वाच्या आहेत. जागतिकीकरण झाल्यानंतर, भारतात जागतिकीकरण झाल्यानंतर त्याच्या अगोदर मात्र जो कालावधी होता, जो अगोदरचा भारत देश होता, त्याच्यामध्ये जमीन, फ्लॅट्स, प्लॉट्स किंवा घरं ह्या सगळ्या संपत्ती मानल्या जायच्या, फिजिकल असेट्स होते. परंतु हळूहळू जसं पुढे आलो आपण, जसं पर्चेसिंग पॉवर वाढल्या, प्रत्येकाला एम्प्लॉयमेंट चांगल्या पद्धतीने मिळायला लागलं, पैशाचं व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने पुढे व्हायला लागलं, कष्टाला मेहनतीला चीज मिळायला लागलं. त्याच्यानंतर मात्र आज जर बघितलं आपण तर फिजिकल असेट्स ह्या लायबिलिटीजमध्ये थोड्याशा गणल्या जातात आणि त्याच्यामधल्या रिस्क वेगळ्या आहेत. त्याच्यापेक्षा मी व्हर्च्युअल असेट्समध्ये जाणार, जसं SWP म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग अ फ्लॅट ऑन रेंट, I can prefer to go for systematic withdrawal plan, SWP. So फायनान्शियल असेट्सचे एक वेगळे फायदे आहेत आणि फिजिकल असेट्सचे वेगळे फायदे आहेत. त्यामुळे तुमचं ऍसेट अलोकेशन जर योग्य पद्धतीने तुम्ही केलं
तर त्याचा उपयोग आपल्या सगळ्या गोष्टीसाठी होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने रिटायरमेंट प्लॅन्स कधीपासून केले पाहिजेत? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण रिटायरमेंट प्लॅनिंग हे आपल्याकडे खूप कमी प्रमाणात दुर्लक्षलेला विषय असं झालेला आहे. कारण काय होतं, आई वडील प्रामुख्याने त्यांच्या मुलाकडे जास्त लक्ष देतात. त्याचं शिक्षण, त्याचं शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, त्याच्यानंतरचं त्याचा काही प्रोफेशनल कोर्सेस आणि मग त्याचं लग्न, करिअर याच्यामध्ये एवढे गुंतून झालेले असतात की त्यांचं वय कधी 55 आणि 65 कडे आले, रिटायरमेंटला जवळ आले ते त्यांच्या लक्षात येत नाही. तर मी असं म्हणेन की रिटायरमेंटचं प्लॅनिंग हे खूप लवकर सुरू करावं. लवकर म्हणजे कधी, तर तुमचा लर्निंग फेज संपला, अर्निंग फेज सुरू झाला. जसा अर्निंग फेज सुरू झाला त्याच्यातली काही रक्कम, जे काही तुमचा पहिला पगार असेल, 20 असेल, 25,000 असेल, 30,000 असेल, लाख रुपयाचा असेल, त्यातली काही रक्कम निश्चिततेकरता बाजूला ठेवणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये लॉंग टर्मचा विचार आहे. मी जर 25चा असेल तर मला 60 वर्षापर्यंत 35 वर्षाचा कालावधी आहे, तर 35 वर्ष ह्या फंडला मी हात लावणार नाही, ही माझी म्हातारपणाची काठी, हा माझा आधार. अशा दृष्टिकोनातून जर त्यांनी पाहिलं तर रिटायरमेंट प्लॅनिंग जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर सुरू करावं. त्याने काय होतं, पहिली गोष्ट ही होते की खूप कमी अमाऊंट त्यांना कॉन्ट्रीब्यूट करायला लागते आणि ग्रॅज्युअली जसं जसं पगार वाढत जातो तशा पद्धतीने त्याच्यामध्ये अजून ते टॉपअप किंवा ॲडिशनल पॉलिसीज किंवा ॲडिशनल इन्शुरन्सचे माध्यम करून रिटायरमेंटचं प्लॅनिंग करू शकतात. ESG हे जे गुंतवणूक आली आहे नवीन, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? एक भावनिक विषय आहे तो. एन्व्हायरमेंटलच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, सोशल सायन्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर प्रत्येकाला असं वाटतं की मी माझ्या देशाकरता, माझ्या विभागाकरता काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं. आणि एन्व्हायरमेंट हा विषय चांगलाच आहे. बरेचसे म्युच्युअल फंड्स, बऱ्याचशा कंपनीज, बरेचसे कॉर्पोरेट्स ह्या सगळ्या प्रयत्नशील असतातच आणि प्रत्येकाने ती गुंतवणूक करावी असं मला वाटतं. कारण शेवटी आपण आपल्या देशाला प्राधान्य देतो, आपल्या एन्व्हायरमेंटला प्राधान्य देतो. अशा गुंतवणुकीतून मिळणारे जे काही फंड्स असतील, रिटर्न्स असतील, परतावे असतील, थोडे कमी जास्त झाले तरी नेव्हर माइंड, बिकॉज द सेन्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स माय कंट्री इज मोर इन दॅट. AI मुळे गुंतवणुकीत काय फरक पडणार आहे? AI डेफिनेटली आर्टिफिशियल लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, नो डाऊट. कदाचित तो बऱ्याच जणांना भीती पण वाटते की तो ह्युमन माइंडला किंवा आपल्याला पण तो सरपास करून पुढे जाईल. नो डाऊट प्रगाढ बुद्धिमत्ता आहे, कारण पटकन लर्निंग त्यांच्याकडे होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारच्या आता इमोशनल सुद्धा काही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तर गुंतवणुकीच्या बाबतीत मला असं वाटतं की येस, त्याच्यामध्ये पण प्रगती होईल. बरेचसे कॅल्क्युलेशन्स, पूर्वीचा डेटा, त्याच्यानंतर होणारे अनालिसिस, याच्यामध्ये आपल्याला AIचा उपयोग होऊ शकतोच. परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की पर्सनल टच तुमच्या इन्व्हेस्टर बरोबर जो असेल तोच तुम्हाला तारून नेऊ शकेल. कारण शेवटी काय आहे की ॲज अ कन्सल्टंट म्हणून मी जेव्हा माझ्या एखाद्या कस्टमरकडे बघतो, त्याचं कुटुंब, त्याचं रिक्वायरमेंट, त्याच्या भावनिक गुंतवणुकी, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी इमोशनली पण त्याला बरोबर घेऊन जातो. कदाचित आर्टिफिशियल लर्निंगमध्ये, इंटेलिजन्समध्ये इमोशन्सला फार कालावधी जाईल, तो समजून घेऊन त्यानुसार निर्णय घ्यायला. आणि लॉजिकल निर्णय, येस लॉजिकल निर्णय होतील, परंतु त्या लॉजिकल निर्णयाला इमोशन्सनी बांधून तो टिकवून ठेवणं हे मात्र कन्सल्टंटच करू शकेल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड्स दोघांमध्ये फरक काय, म्हणजे फायदे आणि तोटे दोघांमध्ये किती जास्त किती कमी आहेत? शेअर बाजार म्हटलं की पूर्वीचा मराठीतला सट्टा नावाचा शब्द होता त्याच्यासाठी, परंतु अक्षरशः तसं राहिलेलं नाहीये. एवढंच होतं की शेअर बाजार म्हटलं की एखादी कंपनी, त्या कंपनीचे शेअर्स आणि त्याच्यामधली माझी गुंतवणूक. आता ह्या दोन्ही दृष्टिकोनातून मला खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करायला लागतो की ती कंपनी नेमकी कोणती आहे, तिच्यामध्ये इन्व्हेस्टर करणारे कोणते आहेत, त्याचं प्रोडक्शन काय आहे, रॉ मटेरियल कुठून येतं, त्यांचं फिनिश प्रोडक्ट बनताना किती कारखाने लागतात, किती कामगार लागतात, त्या कामगारांमध्ये संतोष असंतोष आहे का, कुठे स्ट्राईक होण्याची शक्यता आहे का, त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं फिनिश प्रोडक्ट मटेरियल बाहेर पडतं त्याच्यानंतरचं ट्रान्सपोर्टेशन कुठल्या कुठल्या देशात जाणार आहे, त्या देशाचे नियम, या सगळ्यांचा अभ्यास मला करायला लागतो की बाबा हे एखाद्या कंपनीचं शेअर्स जर मी घेणार आहे विकत, तर ह्या कंपनीविषयी मला इत्यंभूत माहिती असेल तर मी प्रिडिक्ट करू शकतो की याचा शेअर्स वाढेल आणि मी जी काही गुंतवणूक केली त्याचा मला फायदा मिळेल. त्यामुळे शेअर्समधली गुंतवणूक ही त्या मानाने रिस्की आहे ॲज कम्पेअर टू म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्समध्ये मात्र थोडंसं वेगळं असतं, कारण मी एका कंपनीचे शेअर जेव्हा परचेस करतो त्याच्याऐवजी मी म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा गुंतवतो तेव्हा म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर असतो. त्या फंड मॅनेजर बरोबर त्याची टीम असते आणि ही टीम पूर्णपणे मार्केटमध्ये रिसर्च करत असते की आज रोजी मार्केटमधले कोणते चांगले शेअर्स आहेत जे माझ्या गुंतवणूकदारांनी माझ्याकडे जे काय अमाऊंट दिली आहे त्याच्यामधनं मला परचेस करायचे आहेत, त्याच्यातनं स्विच ओव्हर करायचे आहेत. आणि म्युच्युअल फंडाला एक असं असतं की मी जर 100 रुपये दिले तर ते त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. फॉर एक्झाम्पल 20 नंबर्स ऑफ कंपनीज त्यांनी परचेस केल्या.
त्याच्यातल्या 2-3 कंपनी नाही परफॉर्म करत आहेत किंवा काही कालावधी करतात त्या लो परफॉर्म करतील, त्याला विश्वास आहे की भविष्यात त्या चांगल्या वाढतील, तर तिथले रिटर्न्स किंवा त्या कंपनीच्या वरचे मिळणारे परतावे ते कमी असतील. परंतु बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधनं मला कुठे 8%, कुठे 7%, कुठे 12% असं मिळून ऑन अँड ॲव्हरेज मला 15 ते 18% जर मिळत असतील तर माझी गुंतवणूक ही जास्त परतावा देणारी म्युच्युअल फंडातली ठरू शकते आणि त्यातल्या त्यात सेफ ठरू शकते. त्यामुळे मी प्रिफर करेन की म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक ही जास्त चांगल्या पद्धतीने, व्होलॅटिलिटी तिथे कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द शेअर्स. मार्केट कोसळल्यावर सामान्य आमच्यासारखी जी माणसं आहेत त्यांनी काय करावं? कोसळणं किंवा चढणं हे माझ्या हातात नाही आहे, त्याची काळजी करत राहणं पण उपयोगाचं नाही. जी गोष्ट खाली गेली ती परत वर येणारच आहे, त्यामुळे पेशन्स ठेवणं हा एक महत्वाचा भाग आहे. कोसळलं वाढलं याच्याविषयी फार आनंदी पण व्हायची गरज नाही आणि दुःख पण वाटायची गरज नाही. त्याने त्याची इन्व्हेस्टमेंट इंटॅक्ट ठेवत राहणं, रेग्युलरली इन्व्हेस्ट करत राहणं हा विचार करणं जास्त प्रामुख्याने गरजेचं आहे. आता क्रिप्टोकरन्सी हा खूप मोठा विषय येत चाललेला आहे, म्हणजे हो. आपल्या देशात सुद्धा तो वाढत चाललाय. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? क्रिप्टोकरन्सी तसं बघायला गेलं तर बऱ्याचशा देशांमध्ये त्याच्याबद्दलच्या भूमिका आहेत. काही देशांनी ते लिगलाइज पण केलंय. भारताने अजूनपर्यंत तरी तशी लिगल ऍक्शन घेतलेली नाही, वैध आहे अशी भूमिका नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं थोडंसं लांब राहिलं जास्त चांगलं, कारण ज्या गोष्टीविषयी फार तुम्हाला डीपली माहिती नाही किंवा कंट्रोलमध्ये नाही आहे अशा गोष्टी करताना मला एक माझा कस्टमर म्हणाला होता 25,000 रुपये घे, हे माझी चोरी झाली असं मी म्हणेन आणि तू त्याच्यामध्ये गुंतवणूक कर. तर मी म्हटलं बघ ते गुंतवणूक करण्यापेक्षा मी थोडंसं चांगल्या याच्यामध्ये सांगेन की ज्याच्यातलं तुला 2% मिळतील. वाय यू आर डुईंग दॅट. शेअर बाजारात कुठल्या जास्त चांगल्या संधी आहेत गुंतवणुकीसाठी? शेअर बाजारातल्या संधीच्या पेक्षा मी म्युच्युअल फंडामधल्या संधीचं जास्त तुम्हाला सांगू शकेन, कारण शेअर बाजारामध्ये आणि कसं असतं प्रसाद, प्रत्येक व्यक्ती जो येतो इन्व्हेस्ट करायला त्याचा एक स्वतःचा मानसिक हे असतो, बॅलन्स असतो की व्होलॅटिलिटी असेल तर चालेल का, मला त्याचा ॲपेटाईट काय आहे, त्याची भूक कशी आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावरती काय परिणाम होतो याचा अभ्यास करूनच त्याला गुंतवणुकीचं मार्गदर्शन करताय. गेले साधारण 30 वर्ष तुम्ही हे गुंतवणुकीसाठी सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करताय. तुम्हाला पहिला सल्ला कोणाकडून मिळाला गुंतवणुकी संदर्भात? खरंच महत्वाचा प्रश्न आहे, परंतु कसं होतं की सल्ला पहिला मिळाला म्हणण्यापेक्षा इट वॉज ऑल कंपल्शन मेड ऑन मी. मी 12वी नंतर चार्टर्ड अकाउंटंटकडे पार्ट टाइम काम करत असते आणि माझं एज्युकेशन पण चालू होतं आणि त्या दरम्यान माझे वडील म्हणाले, गावावरून आले होते ते इथे आणि म्हणाले आपल्याला गावाला घर बांधायचं आहे, थोडंसं फार पैसे लागणार आहेत. तर अक्षरशः असं होतं की पार्ट टाइम नोकरी, 200-300 रुपयाचा पगार आणि शेवटच्या काही आठवड्यामध्ये खिशात हात घालून चापसून बघायला लागायचं की आपल्याकडे पैसे आहेत का. नसतील पैसे तर स्टेशनवरनं, म्हणजे कुर्ला स्टेशनपासून विद्यालयापर्यंत साकीनाक्याच्या एरियामध्ये मी राहत होतो, तिथपर्यंत चालत जाणं हाच पर्याय असायचा. सो बसच्या तिकिटाचे पैसे पण नसतील अशी अवस्था असायची. मग अशा वेळेला ते म्हणाले की मला गावाला आपल्याला घर बांधण्याकरता थोडे पैशाची गरज आहे आणि आपली सांगली वैभव नावाची एक कोऑपरेटिव्ह संस्था आहे, त्यांच्याकडनं मी लोन घेतोय, त्याचे हप्ते काय जे काय येतील ते भर. आणि त्यावेळेला मला आर्थिक शिस्त काय असायला पाहिजे हे लक्षात आलं आणि इट वॉज व्हेरी टफ टाईम फॉर मी. परंतु हळूहळू ते लक्षात आलं की येस, तेवढ्यात का होईना पण मी अजून थोडंफार कमवायला सुरुवात केली. आम्ही संध्याकाळच्या वेळेला एक पार्ट टाइम जॉब घेतला मी आणि माझ्या मित्राने. असं वाटतं की आर्थिक सल्ला हा तुम्ही जोपर्यंत तुमच्या शरीरावरती काही घेत नाही, मग ते डोक्यावरचं खांद्यावरचं कडेवर करतो माणूस आणि त्याच्यातनं उत्पन्न कसं वाढवता येईल याचा विचार करणं, याच्याकरता आर्थिक शिस्त, डिसिप्लिन महत्वाचे ठरते. मला असं वाटतं माझे वडीलच माझे पहिले आर्थिक सल्लागार म्हणून. SIP हे खरंच प्रभावी माध्यम आहे आता? अतिशय प्रभावी माध्यम आहे. SIP मध्ये मी माझं तर खूप पॉझिटिव्ह त्याच्यावर, कारण चक्रवाढ पद्धतीचं जो आपण म्हणतो ना, चक्रवाढीने वाढत जाणारं व्याज, पूर्वी असं जगातली 7 आश्चर्य म्हणायचे, त्याच्यातलं 8वं आश्चर्य वॉज कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्ट असं मानलं जायचं. तुमचे जे पैसे आहेत ना ते योग्य पद्धतीने वाढतात. व्होलॅटिलिटीचा फरक येतो, जेव्हा तुम्ही मार्केट डाऊन असतं त्यावेळेला तुम्हाला नंबर ऑफ युनिट जास्त मिळतात आणि शिस्त अशी असायला हवी की दर महिन्याची ती अमाऊंट मात्र निश्चित स्वरूपाने जायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला योग्य पद्धतीचा परतावा निश्चित मिळू शकतो. तुमचं आताचं आर्थिक स्वप्न काय आहे आणि त्याचबरोबर आता तुमचं ध्येय काय आहे? आर्थिक स्वप्न विचारशील तर असं आहे की हा बिझनेस आता जवळजवळ आम्ही 26-27 वर्ष झाली. माझं फ्रंट ऑफिस पण आहे, आपण बॅक ऑफिसला आता बसलो. माझ्या पत्नीने मला माझ्या व्यवसायामध्ये खूप मोठी साथ दिली, कारण आम्ही दोघंही पूर्ण वेळ या क्षेत्रामध्ये काम करायला लागलो. 2000 सालापासून आज 25 वर्ष पूर्ण वेळ करतो आणि अगोदरची 3-4 वर्ष पार्ट टाइम करत होतो.
तर याच्यामध्ये ध्येय असं आहे की चांगली गोष्ट आनंदाची अशी आहे की माझा मुलगा त्याचंही पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर तोही या व्यवसायात आला. तर हा व्यवसाय त्याच्याकडे सपोर्ट करायचा. गेली 6-7 वर्ष तो माझ्याबरोबर काम करतोय. हळूहळू माझं असं ध्येय आहे की हा व्यवसाय त्याच्याकडे सपोर्ट करायचा आणि अराउंड 60-65च्या दरम्यान मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेईन असं माझं होत आहे. एक कन्सल्टंट म्हणून कधीतरी योग्य वाटलं त्यावेळेला येऊन बसेन. पण अदरवाईज बाय 65 तोपर्यंत माझी मिसेस पण 60 वर्षाची होईल. सो वी विल बी हॅव्हिंग अ रिटायरमेंट फेज ऑफ लाईफ. त्या दृष्टिकोनातून मग बिझनेस विल बी टेकन ओव्हर बाय सन किंवा त्याचे कुटुंबीय असतील. आज माझा 5-6 जणांचा स्टाफ आहे, तो सगळा तो मॅनेज करतोय. ही विल बी डुईंग इट इन अ फोरफ्रंट असं मला वाटतं. आता तुम्ही इतक्या ह्या स्टेजला आलाय, आता मागे वळून बघताना काय वाटतंय? खूप समाधान वाटतं, कारण माझ्याबरोबर माझ्या जवळजवळ 1,500 ते 2,000च्या वर असणाऱ्या कस्टमर्सचा सुद्धा एक आर्थिक विकास होताना मी पाहिला. मुलींची लग्न होताना बघून बापाला जे समाधान वाटतं तेच समाधान मला माझ्या कस्टमरचा विकास होताना बघून वाटलं. याच्यासारखं समाधान दुसरं नाही. अच्छा, धन्यवाद तुम्ही एवढा आपुलकीने केला. थँक्यू प्रसाद.